सौदी अरबच्या बायका रात्री नवरा घरी येण्या अगोदर गुलाबजल आणि तुरटी का लावतात याचे कारण माहीत झाल्यावर डोकं आपटून घ्याल. माझ्या मालकीनबाई त्यांचा नवरा घरी येण्या अगोदर रात्री गुलाबजल आणि तुरटी मला दुकानातून आणायला सांगायच्या. एके दिवशी मी त्यांना याबद्दल विचारलं तर मालकीनबाई खूपच लाजली आणि घरामध्ये जाऊन, माझं नाव राहुल आहे. माझी घरची परिस्थिती खूपच गरिबीची असल्यामुळे मला कॉलेजचे शिक्षण घेता आले नाही. माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या 3 बहिणी देखील आहेत. त्यांच्या लग्नासाठी माझ्या आई वडिलांकडे काहीच नाही. माझ्या बहिणींचं वय वाढत चाललं होतं याची चिंता मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर पाहू शकत होतो. गावातील लोक देखील आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. केवळ पैसा नसल्यामुळे मला माझ्या बहिणींचे लग्न देखील करता येत नव्हते. हुंडा न देता तर कोणीच लग्नाला तयार होत नव्हतं. प्रत्येक मुलगा यायचा आणि बहिणीला पसंती केल्यानंतर त्याचे आई वडील भरपूर पैसा मागायचे. आमच्याकडे तर फुटकी कवडी देखील शिल्लक नव्हती. गरिबीला कंटाळून मी गावातच हमाल म्हणून काम करायचो, पण त्यातून फक्त 2 टाइम जेवणापुरतेच पैसे मिळायचे. गाव लहान असल्यामुळे आमच्या सर्वांना रोजच काम मिळत नसायचं. त्यामुळे आमचे दिवस खूपच हलाखीत जात होते. दिवाळी जवळच आलेली होती, त्यामुळे माझे लहानपणीचे मित्र गावाकडे येत होते. त्यातील माझा मित्र विजय हा तर खूपच बदललेला दिसत होता. त्याच्या अंगावर महागडा शर्ट, पायात महागडी बुटं, त्याचं कौलारू घर त्याने मागच्या वर्षीच डबल मजली बांधलं होतं. मला तर त्याच्याकडे पाहून खूप आश्चर्य वाटायचं. मला वाटायचं की हा माझा मित्र विजय शहरामध्ये जाऊन काय काम करत असेल. म्हणून मी एके दिवशी विजयच्या घरी गेलो आणि त्याला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले. मग विजय मला म्हणाला की मी अरब देशात काम करतो. तिथे आपल्यासारख्या लोकांना खूप काही कामे मिळतात. अरब देशातील लोक खूपच श्रीमंत आहेत. त्यांनी प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामगार ठेवलेले असतात आणि भरपूर पगार देखील देतात. त्याचं असं बोलणं ऐकून तर मला खूपच आनंद झाला. मग मी विजयला म्हणालो की तू मला देखील असं काम मिळवून दे. मी दुसऱ्या देशात काम करण्यासाठी तयार आहे. मी असं म्हटल्यानंतर विजयने डोकं खाजवलं आणि मोबाईल घेतला. कोणाला तरी फोन लावला. विजय काहीतरी बोलत होता. मी तर एकटक त्याच्याकडे पाहतच राहिलो होतो. अचानक विजय खुश झाला आणि फोन ठेवून दिला. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की अरब देशामध्ये तुझ्या नोकरीचं काम झालं आहे. तुला गाडी चालवायला येते ना? मी म्हणालो हो, मागच्या वर्षीच मी गाडी चालवायचं शिकलो आहे. कोणतीही 4 चाकी गाडी मी सहज चालवतो. मग मला विजय म्हणाला, आता तू अरब देशात जाण्याची तयारी कर. तुला मी एका चांगल्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून नोकरी लावली आहे. आपल्या गावापेक्षा तिथे तुला 5 पट जास्त पगार मिळेल आणि राहण्याची व खाण्याची सोय देखील मोफत मिळेल. मग मी तसाच घरी गेलो आणि आई वडिलांना सर्व काही सांगून टाकलं. माझी आई तर मला नको जाऊ म्हणत होती. मग वडिलांनी तिला समजावून सांगितले. 3 बहिणींच्या तोंडाकडे पाहून आई देखील गप्प झाली. आईला माझ्याविषयी खूपच प्रेम होते, पण काय करेल बिचारी. माझ्या 3 बहिणींचं लग्न करायचं होतं. त्यासाठी मला भरपूर पैशाची व्यवस्था करायची होती. काही दिवसात विजयने माझी दुसऱ्या देशात जाण्याची सर्व तयारी करून ठेवली. मला 1 रुपया देखील लागला नाही, कारण जाण्याचा खर्च देखील मी जिथे काम करणार होतो त्या मालकानेच दिला होता. मग मी सर्व काही आवराआवर करून माझी बॅग भरली. काही तासातच मी अरब देशामध्ये पोहोचलो. मी तिथल्या शहरातून जाताना सर्व काही पाहत होतो. तेथील प्रशासन खूपच शिस्तबद्ध वाटत होते. मी गावात असताना आमच्या शेजारच्या घरी TV पाहण्यासाठी जात होतो. मला TV मध्ये या देशाविषयी थोडीफार माहिती होती. मी असं ऐकलं होतं की येथील शासन व्यवस्था खूपच मजबूत आणि कठोर आहे. या देशात गुन्हेगाराला तत्काळ शिक्षा केली जाते. म्हणून मी सहसा दबूनच राहत होतो. नंतर विजयने मला माझ्या मालकाच्या घरी नेऊन सोडले. माझ्या मालकाचे घर खूपच भव्य दिव्य होतं, जसं काही एखाद्या बादशहाचं घर आहे. एवढ्या मोठ्या घरात तर कोणीच नव्हतं. घर कसलं ते एक मोठं महलच होतं. काही वेळाने विजय त्याच्या कामावर निघून गेला. मी तिथेच मालकाची वाट पाहत होतो. मला पैंजणाचा आवाज येऊ लागला. तो आवाज खूपच मोहक होता. मी समोर पाहिलं तर माझ्या समोर एक चेहरा झाकलेली सुंदर बाई होती. तिचं कपाळ आणि उघडे डोळे पाहूनच मी तिचे सौंदर्य ओळखले होते. ती मला म्हणाली की तुम्हीच का ते आमच्यासाठी ड्रायव्हर म्हणून ठेवलेले नौकर? मी म्हणालो हो. मग ती मॅडम मला म्हणाली की तुमच्यासाठी बाजूलाच एक
घर राहण्यासाठी दिलेले आहे. मी जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्ही मला शॉपिंगसाठी व इतर काही कामासाठी फिरवण्यासाठी यायचे. एवढेच तुमचे काम आहे. मला तर आश्चर्यच वाटत होते. मला वाटत होतं की एवढ्या मोठ्या बंगल्यात कित्येक लोक राहत असतील, पण तिथे ती मॅडम एकटीच होती. मग मी माझ्या रूमकडे गेलो. माझी रूम तर खूपच आलिशान होती. आत्तापर्यंत मी अशा प्रकारच्या घरात कधीही गेलो नव्हतो. मी माझा मालक किती श्रीमंत आहे याच्यावरूनच अंदाज लावला. नोकरासाठी एवढे मोठे घर देतो म्हणजे तो खूपच श्रीमंत असेल. 2 दिवसांनी मला माझ्या मालकिनीचा निरोप आला ड्रायव्हिंगसाठी. मालकीन बाईला कुठेतरी बाहेर शॉपिंगसाठी जायचे होते. मग मी गाडी घेऊन त्यांच्या बंगल्याकडे गेलो. तेव्हा मालकीन बाई पूर्ण झाकूनच होत्या. त्या घाई गडबडीने आल्या आणि गाडीत बसल्या. त्यांनी एका मॉलकडे गाडी घेऊन जाण्याचे सांगितले. संपूर्ण प्रवासात आम्ही दोघांपैकी कोणीच काही बोलले नाही. मी तरी कसे बोलणार? मी तर सध्या तिथे नवीनच होतो. असंच काही दिवस ड्रायव्हिंग करता करता माझी त्या मालकीन बाईशी ओळखी होऊ लागली. मी अजून देखील त्यांचा चेहरा पाहिला नव्हता, पण एके दिवशी त्यांना लग्नाच्या कार्यक्रमासाठी कुठेतरी जायचे होते. त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर त्यांनी हळूच त्यांचा चेहऱ्याचा पडदा सोडला होता. मला त्यांचा चेहरा गाडीच्या समोरच्या आरशात स्पष्ट दिसत होता. अतिशय सुंदर गोरीपान, खूपच लुसलुशीत चंद्रासारखी गोरीपान बाई होती ती. मी तर तिला पाहून घायाळ झालो होतो. मी आजपर्यंत एवढी सुंदर मुलगी कधीही पाहिली नव्हती. चेहऱ्यावर कुठेही कसलाही दाग नव्हता. गुलाबाचे ताजे उमललेले फूल जसे असते तशीच होती ती बाई. अंदाजे 18 वर्षाची असेल. मला तर हळूहळू मालकीन बाई खूप आवडू लागल्या होत्या. पण कधी कधी मनात विचार यायचा की यांचे तर लग्न झालेले आहे, पण त्यांचा नवरा मला कधीच दिसत नव्हता. एके दिवशी मी मालकीन बाईला विचारलं की बाई साहेब, तुमचे मालक मला एवढ्या दिवसात कधीही दिसले नाहीत. त्यावर मालकीन बाई म्हणाली की माझे मालक प्रत्येक महिन्याला फक्त 4 दिवस माझ्याजवळ येतात. त्यानंतर ते दुसऱ्या देशात व्यापारासाठी निघून जातात. मी जरा भीतच मालकीन बाईला त्यांचे नाव विचारले. मालकीन बाई थोड्या वेळ गप्प बसल्या. मला तर खूप भीती वाटू लागली, पण थोड्या वेळाने मालकीन बाईने त्यांचे नाव सांगितले. ती म्हणाली, माझे नाव आयेशा आहे. मग माझ्या जीवाला थोडी शांती भेटली. नाहीतर अरब देशातील पोलिसांची मला खूपच भीती वाटत होती. असंच मालकीन बाई बरोबर माझी ओळखी हळूहळू वाढू लागली. आता जवळजवळ माझ्या नोकरीला 3-4 महिने होत आले होते. एके दिवशी संध्याकाळी माझ्या सहज मनात एक विचार आला की मालकीन बाई मला 4-5 दिवसानंतर एका स्टॉलमधून नेहमी गुलाबजल आणि तुरटी आणायचं सांगतात. काय करत असतील त्या एवढ्या गुलाबजल आणि तुरटीचं, हेच मला कळत नव्हतं. हा प्रश्न कित्येक दिवस माझ्या मनात तसाच होता, पण माझी त्यांना बोलायची हिंमतच होत नव्हती. कारण अरब देशातील सर्वच बायका या गोष्टी खूपच आतुरतेने खरेदी करत होत्या. मला तर काहीतरी वेगळेच वाटत होतं. नेमकं ते गुलाबजल आणि तुरटी कुठं लावित असतील याचाच मी विचार करत होतो. म्हणून मी मालकीन बाईला याबद्दल कधीही काही विचारत नव्हतो. पण मनात हा प्रश्न नेहमी उत्स्फूर्तपणे येत होता. एके दिवशी सकाळीच मला मालकीन बाईंनी बोलावून घेतले. त्या खूपच घाई गडबडीत होत्या. त्यांनी मला सकाळी सकाळीच पहिल्यापेक्षा डबल मात्रेत गुलाबजल आणि तुरटी घेऊन यायचं सांगितलं होतं. मालकीन बाईच्या सांगण्यावरून मी गाडी घेऊन त्या स्टॉलकडे गेलो. स्टॉलवाल्याकडून गुलाबजल आणि तुरटी डबल मात्रेत घेतली. माझ्या मनात तो प्रश्न होताच, मालकीन बाई या वस्तूंचं नेमकं काय करत असतील. मग मी त्या दुकानदाराला विचारलं की येथील प्रत्येक बाई गुलाबजल आणि तुरटीचे नेमकं काय करते हे मला तुम्ही सांगू शकता का? दुकानदार हसू लागला आणि म्हणाला की ते तर येथील स्त्रियांचं सिक्रेट रहस्य आहे. यावेळेस माझ्या मालकीन बाईंनी खूपच महागडे गुलाबजल आणि तुरटी घेतली होती. मी गुलाबजलाच्या बाटलीवर 1 लाख रुपये किंमत पाहिली होती. मालकीन बाईंची या स्टॉलवर उधारी होती. मालक जेव्हा येत होते तेव्हा मालकीन बाईला खूप प्रचंड पैसे देऊन जायचे. त्या मालकीन बाईचा रोजचा खर्च लाखो रुपये होता. प्रत्येक वेळेस मालकीन बाई मला थोड्या स्वस्त वस्तू आणायला सांगायची, पण यावेळेस मालकीन बाईंनी खूपच महागड्या वस्तू मला आणायला सांगितल्या होत्या. मग मी गुलाबजल आणि तुरटी घेऊन मालकीन बाईच्या बंगल्याकडे गेलो. त्यांना त्या वस्तू दिल्या आणि मला राहवलेच नाही. मी मालकीन बाईंना विचारले की तुम्ही या गुलाबजल आणि तुरटीचे काय करता? त्यावर त्या हसल्या आणि आतमध्ये निघून गेली. त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. मग मी तसंच माझ्या रूमकडे आलो. मालकीन बाईचं सौंदर्य पाहून तर मी त्यांच्या
प्रेमातच पडलो होतो. दुसऱ्या दिवशी मालकीनबाई शॉपिंग करण्यासाठी मॉलकडे जाणार होत्या. त्यांनी मला बोलावून घेतलं. मग प्रवास करताना त्या माझ्या मागेच बसलेल्या होत्या. मला समोरच्या आरशात त्यांचं रूप स्पष्ट दिसत होतं. मी त्यांना विचारले की एवढी घाई गडबड कशासाठी चालली आहे. त्यावर त्या हसल्या आणि म्हणाली की उद्या संध्याकाळी माझा नवरा परदेशावरून घरी येत आहे. ही सर्व तयारी मी त्यांच्यासाठीच करत आहे. हे ऐकून तर माझा जीव खालीवर झाला होता, कारण मालकीन मला खूप आवडू लागली होती. पण मी काहीच करू शकत नव्हतो. मग मालकिनीच्या पतीला घेऊन येण्यासाठी मला त्यांचा फोन आला. मी घाईतच एअरपोर्टकडे गेलो. माझ्या गाडीवरचा नंबर पाहून मालक माझ्याकडे आले आणि थेट गाडीत बसले. त्यांच्या बसण्यावरूनच मी ओळखले की हेच मालकीनबाईचे पती असावेत. याआधी मी त्यांना कधीही पाहिलं नव्हतं. तो माणूस खूपच वयाचा दिसत होता. जवळजवळ तो 55-60 वर्षाचा असावा. त्याचे संपूर्ण केस पांढरे झालेले होते. हातातील सर्व बोटात अस्सल सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्याचा पोशाख खूपच महागडा होता. त्याचे बूट देखील सोन्याच्या कलई केलेले होते. यावरून तो खूपच श्रीमंत वाटत होता. मी मालकाबरोबर काहीच बोललो नाही आणि त्यांना घेऊन त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. मग मालकीनबाईंनी त्यांचे स्वागत केले. हे पाहून तर माझा जीव खूपच जळत होता. एवढ्या सुंदर मुलीचा नवरा एवढा म्हातारा कसा काय असू शकतो. मला तर वाटत होते की त्यांचे लग्न बळजबरीने झालेले असावे किंवा यामागे काहीतरी मोठे कारण असावे. नाहीतर एवढी सुंदर मुलगी अशा माणसाला कशी काय मिळेल. मालकीनबाईवर होणारा हा अन्याय मला तर सहनच होत नव्हता, कारण कुठेतरी मी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होतो. परत सकाळी देखील मला माझ्या मालकीनबाईने बोलावून घेतले आणि कालच्यापेक्षा जास्त गुलाबजल आणि तुरटी आणायचे सांगितले. मग मी लवकरच जाऊन त्यांना त्या वस्तू आणून दिल्या. पण मला माझ्या प्रश्नाचे काही उत्तर मिळाले नव्हते. मी बंगल्यातील कामगारांना विचारत होतो की येथील महिला गुलाबजल आणि तुरटीचा काय करत असतील. ते सर्व कामगार माझ्यावर हसू लागले. तेव्हा ते म्हणाले की ते तर येथील महिलांचं सिक्रेट आहे. सर्व नौकरांच्या हसण्यामुळे मलाही काहीतरी वेगळंच वाटलं, म्हणून मी देखील शरमेने तेथून निघून गेलो. 2 दिवस उलटून गेले होते. मला माझ्या मालकाचा फोन आला. मालक म्हणाला की आम्हा दोघा नवरा बायकोंना फिरायला जायचं आहे. गाडी घेऊन तत्काळ ये. मालकाने सांगितल्याप्रमाणे मी लवकरच गाडी घेऊन आलो आणि त्यामध्ये मालक येऊन बसला. मालकाच्या सर्व अंगाचा अतिशय महागड्या अत्तराचा वास येत होता. थोड्याच वेळात माझी मालकीण आयशा देखील येऊन मालकाजवळ बसली. मग मी गाडी चालू केली. त्यांना कुठेतरी हॉटेलवर जायचे होते. बहुतेक आज मालकीनबाईचा नवरा खूप मज्जा करणार होता असं मला वाटत होतं. रस्त्याने मी गाडी चालवत होतो तेव्हा माझे मालक आयशाच्या गळ्यात हात टाकून काहीतरी चाळे करत होते. माझे मालक मालकीनबाईला वाटेल तेथे ओठांनी काही पण करत होते. मालक तर तिला कुठेही हात लावत होते, पण तरी मालकीन त्यांना काहीच म्हणत नव्हती. उलट हसून खेळून राहत होती. मला तर खूपच विचित्र वाटले. एवढ्या वयाच्या नवऱ्याबरोबर एक स्त्री आनंदित कसं काय राहू शकते. मालकाने जेव्हा मालकीनबाईच्या अंगाला हात लावला मला तर खूपच वाईट वाटत होतं. मी तर आयशासाठी वेडापिसा झालो होतो. हृदयावर मोठा दगड ठेवून मी हे त्यांचे कृत्य पाहत होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. 4 दिवस होऊन गेले. मालक तर आयशावर मनसोक्त आनंद घेऊन गेले. मी खूप उदास झालो होतो. आता मी मालकीनबाईच्या नवऱ्याबद्दल आणि त्या गुलाबजल व तुरटीबद्दल मालकीनबाईला विचारपूस करणारच होतो. त्याशिवाय मला माझं मन कुठेच लागत नव्हतं. एकदा तर मी असंच बंगल्यावर गेलो आणि मालकीनबाईला विचारले की आज काही काम आहे का. मालकीनबाई म्हणाल्या की आज तर काहीच काम नाही, पण मी बोलवल्याशिवाय तू कसं काय आलास. मग मी त्यांना म्हणालो की मी तर आपल्या सेवेत आलो आहे. हे ऐकून तर मालकीनबाई खूपच आनंदित झाल्या. अरब लोकांना त्यांची गुलामी केलेली खूप आवडते असं मला वाटत होतं. त्यांच्या आनंदी चेहऱ्याचा मुका पाहूनच मी मालकीनबाईला विचारून टाकलं की तुम्ही एवढ्या तरुण असून एवढा म्हातारा नवरा का केला आहे. तुमची काहीतरी मजबुरी असणार. असं म्हणताच मालकीन माझ्यावर खूपच रागावली आणि त्यांनी मला रागातच उत्तर दिले की मालकीनबाई म्हणाल्या
तुला आमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये दखल देण्याचा काही अधिकार नाही. इथून पुढे मला याबद्दल काहीच विचारत जाऊ नको. मालकीनबाईचा राग पाहून तर माझ्या सर्व अंगात मुंग्या झाल्या होत्या. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. मला वाटत होतं की आता मालकीनबाई त्यांच्या नवऱ्याला सांगून मला शिक्षा करवतात का काय. पण 2-3 दिवस झालं तसं काही झालं नाही. सकाळी सकाळीच माझ्या मालकिनीचा फोन आला. त्यांना कुठेतरी जायचे होते. त्यांचा फोन आल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. मग मी माझ्या ड्युटीचा ड्रेस घालून ड्रायव्हिंगसाठी निघून आलो. त्या दिवशी मालकीनबाई मागच्या सीटवर न बसता माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसल्या होत्या. मला तर नवलच वाटत होतं. मला वाटत होतं की त्या पण माझ्यावर प्रेम करू लागल्या की काय. मग मालकीनबाई बोलू लागल्या आणि म्हणाली की त्या दिवशी तू मला विचारलं होतं ना माझ्या नवऱ्याविषयी, पण मी खूपच रागात बोलले, सॉरी. असं मालकीनबाई बोलल्यानंतर मी त्यांना म्हणालो, तसं काही नाही, मला राग नाही आला. पण त्यावर मालकीनबाई म्हणाले की मी माझ्या नवऱ्याविषयी व माझ्याविषयी आजपर्यंत कोणालाही सांगितलेले नाही. पण आज तुला सांगते, मी लहान असतानाच मला कोणीतरी चोरून नेले होते आणि वैश्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना विकले होते. वैश्या व्यवसाय करणाऱ्या मॅडमने मला खूपच लाडात सांभाळले होते. वेगवेगळे पदार्थ ती मला खूप लाडाने आणि प्रेमाने भरवत होती. ती माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत होती. पण मी जेव्हा 16 वर्षाची झाले तेव्हा मला त्या बाईचं खरं रूप कळालं की मॅडम तर कित्येक जणांबरोबर माझा सौदा करत होती. पहिल्याच रात्री तिने माझा सौदा 15 लोकांबरोबर केला होता. पण माझ्यावर परमेश्वराने कृपाच केली होती. त्याआधी आमच्या कोठ्यावर एक श्रीमंत अरबी माणूस आला. त्याने कोठ्यातील सर्व सुंदर मुली पाहिल्या आणि मला पसंती दिली. तो जेव्हा मला रूममध्ये घेऊन गेला होता त्यावेळेस मी त्याला हात जोडले आणि म्हणाले की मला या कोठ्यावर राहायचं नाही. मला माझी वाईट अवस्था करून घ्यायची नाही. मी माझ्या बरोबरच्या मुलींची खूपच वाईट अवस्था पाहिलेली होती. दररोज 10 ते 15 जण मॅडम त्या मुलींबरोबर लावत होती. त्या मुली तर जगायचं म्हणून जगत होत्या असं मी त्या अरबी माणसाला म्हणत होते. मी त्याला म्हणाले की तुम्ही मला पहिल्यांदाच करणार आहात, मग तुम्हीच मला आयुष्यभर करत राहा. मला फक्त या नरकातून काढा. मी तुमचे आयुष्यभर गुलाम राहील. तुम्ही जे म्हणाल ते मी करील. त्यावर तो अरबी म्हणाला की तुझा काय भरोसा आहे. मग मी त्याच्या समोर शपथ घेतली आणि म्हणाले की मी कायम तुमचीच राहील. मी असं म्हटल्यानंतर त्या अरबी माणसाने कोठ्यावरील मॅडमला भरपूर पैसे दिले आणि मला विकत घेतली. तेव्हापासून मी त्यांना पती परमेश्वर मानला आहे. मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. मी त्यांना कधीही धोका देऊ शकत नाही. त्यांच्या पहिल्या बायकोबरोबर त्यांनी करार केला आहे की प्रत्येक महिन्यातून 4 दिवस ते माझ्यासाठी देतील आणि उरलेले दिवस ते आपल्या पहिल्या बायकोजवळ राहतील. मग मालकीनबाई मला म्हणाली की राहुल, मी तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी खूप प्रेम पाहिले आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाच्या नजरेवरूनच ओळखते की त्याच्या मनात काय आहे आणि ते मी तर पहिल्या वेळेसच ओळखले होते. पण मी माझ्या नवऱ्याला धोका देऊ शकत नाही. मी आयुष्यभर आता त्यांचीच राहणार आहे. त्यामुळे माझा विचार मालकीनबाईंच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर माझ्या नजरेत मालकीनबाईंची इज्जत खूपच वाढली. मालकीनबाई तर खूप चांगल्या पतिव्रता होत्या. मालकीनबाईने दिलेले वचन पाळले होते. मग मी खूपच इज्जतीत मालकीनबाईंना विचारले की येथील महिला गुलाबजल आणि तुरटी का वापरतात. त्यावर मालकीनबाई हसल्या आणि बोलू लागल्या की गुलाबजल आणि तुरटी हे तर आमच्या इथल्या महिलांचं खूपच सिक्रेट आहे. पण मी तुला सांगते, आम्ही गुलाबजल आणि तुरटी आमच्या चेहऱ्यावर लेप करून लावतो. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर कसलाही फोड किंवा दाग शिल्लक राहत नाही. त्याचमुळे येथील महिलांचे चेहरे खूप सुंदर दिसतात. गुलाबजल आणि तुरटीमुळेच आमचे चेहरे सुंदर होतात. अशीच खूप दिवसापासून आमची देखील मानसिकता झालेली आहे. गुलाबजल लावल्यानंतर आमच्या देखील मनाला समाधान लाभते आणि आमचे चेहरे सुंदर दिसू लागतात. राहुल, तू पाहिलं असशील, येथील सर्वच महिला खूपच सुंदर दिसतात. ते यामुळेच. मग मी मालकीनबाईला म्हणालो की बस एवढंच. मला वाटलं त्याचा तुम्ही दुसरा काही उपयोग करता की काय. मला तर काहीतरी वेगळंच वाटत होतं. माझ्या मनात काय होतं ते मालकीनबाईला समजलं आणि त्या हसू लागल्या. मित्रांनो, ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.